पेठ तालुक्यातील खिरकडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रयास फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने इयत्ता 1ली ते 7वीच्या एकूण 215 विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि लेखन साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं। दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। प्रयास फाउंडेशन ट्रस्टच्या वतीनं सन 2015 पासून हा सामाजिक उपक्रम अविरतपणे राबवण्यात येतोय। फाउंडेशन मार्फत दरवर्षी पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, मोखाडा आणि जवार या आदिवासी आणि दुर्गम भागातील सुमारे 900 शाळांना विविध प्रकारे शैक्षणिक मदत केली जाते। तसंच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुमारे 250 शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना लेखन साहित्य, स्कूल बॅग, रेनकोटचे वाटप करण्यात येत आहे। खिरकडे शाळेत आयोजित या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, प्रयास फाउंडेशनचे प्रतिनिधी तसंच ग्रामस्थ उपस्थित होते। शैक्षणिक साहित्य मिळाल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी प्रयास फाउंडेशनचे आभार व्यक्त केलेत। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे पालक, ग्रामस्थ आणि शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे। नमस्कार, माझे नाव पवन चंद्रकांत पाडवी। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिरकडे, तालुका पेठ, जिल्हा नाशिक। आज शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी आमच्या शाळेतील इयत्ता 1ली ते 7वीच्या एकूण 215 विद्यार्थ्यांना प्रयास फाउंडेशन ट्रस्ट यांच्या मार्फत लेखन साहित्य मिळाले, त्याबद्दल प्रयास फाउंडेशन मनपूर्वक आभार। प्रयास फाउंडेशन ट्रस्ट ची निर्मिती आमच्या पूज्य मातोश्री स्वर्गीय विमलाबाई दगडूलाल सुराणा यांच्या प्रेरणेतून 2015 पासून सुरुवात करण्यात आली। मुख्य उद्देश सामाजिक सेवेचा आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रात ज्या लोकांना शिक्षण घेण्यासाठी अनंत अडचणी निर्माण होतात अशा लोकांना जास्तीत जास्त मदत करून किंवा त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांना आवश्यक सामग्रीची पूर्तता करून प्रयास फाउंडेशन हे कार्य अविरतपणे करत आहे। सुरुवातीलाच नव्या मुंबईतील एका झोपडपट्टी एरियामध्ये एका शाळेची निर्मिती केली आणि त्या शाळेमध्ये आज जवळजवळ 1400 विद्यार्थी इंग्रजी आणि मराठी मीडियममध्ये अत्यल्प शुल्कावर शिक्षण घेत आहेत। अशा प्रकारच्या अनेक सामाजिक कार्यातून विशेष करून वृद्धांसाठी त्यांना लागणारे बेड, त्यांना लागणारे डायपर्स, त्यांना लागणारा किराणा सामान, त्यांना लागणाऱ्या स्वच्छतेच्या सामानात, नंतर मुलांना, आदिवासी भागातील मुलांना खास करून वेळोवेळी जसे अनुभव घेत गेलो, त्या भागात जेव्हा फिरस्ती करत होतो तेव्हा बघितलं की मुलांच्या पायांमध्ये पादत्राणे नाही आहेत आणि ते मैलोन मैल चालत शाळेमध्ये जातात। त्यावेळेला विचार करून त्यांच्या पायासाठी फ्लोटर्स, नंतर असे काही कळून आले की अनेक मुलं पावसाळ्यात लांबवरून वरच्या इयत्तेतील शिक्षणासाठी जातात, पण पावसामुळे त्यांना जाणं शक्य होत नाही। अशा वेळी विचार करून तशा मुलांसाठी रेनकोटचे प्रबंध, शाळेची दप्तरं आणि विशेष करून ह्याच भागातील मुलांना थंडीमध्ये उबदार स्वेटर्स हे आम्ही कित्येक वर्षापासून देत आहोत। मुख्यत्वे हेतू प्रयास असा आहे की आम्हाला कुठल्याही पद्धतीचा गवगवा, प्रसिद्धी ही नको असते। आमच्या मातोश्रीच्या प्रेरणेने आम्ही
हे कार्य अविरतपणे कुठलाही गाजावाजा करत असतो. पण आज असे मला कळवण्यात आले की ह्या कार्यांपासून अनेक लोक प्रेरणा घेऊ शकतात आणि त्यांच्यातही अशा प्रकारची प्रवृत्ती जागृत होऊ शकते. म्हणून मला विनंती करण्यात आली की आपण आपल्या कार्याबद्दल 2 शब्द बोलावे. एवढ्यासाठीच आज मी हा व्हिडिओ आपणा सर्वांपर्यंत पोहोचत आहे. ज्यांना कोणाला ह्याच्यातून प्रेरणा घेऊन समाजासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी जे काही करता येत असेल ते सगळ्यांनी ते कार्य करावे असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद. प्रतिनिधी पुष्कर गांगोडे, सहसंपादक 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज.